मित्रांनो, दिल्लीत नवीन सरकारचा शपथविधी सोहळा आज पार पडला असून दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी रामलीला मैदानावर भाजपा आमदार रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली। रेखा गुप्ता यांच्यानंतर उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी प्रवेश वर्मा, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, पंकज सिंग आणि आशीष सूद आणि रवींद्र इंद्रराज यांना मंत्रिपदाची शपथ दिली। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रेखा गुप्ता सचिवालयात पोहोचल्या आणि मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारली। रेखा गुप्ता दिल्लीच्या 9व्या मुख्यमंत्री आणि 4थ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत। रेखा दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। पाहुयात याविषयी सविस्तर माहिती। नमस्कार, मी अमृता। इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते। मित्रांनो, शपथविधीनंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्रिमंडळाचे खाते वाटप केले आहे। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी वित्त, नियोजन, महिला आणि बाल विकास यासह इतर मंत्र्यांना न दिलेली खाती त्यांच्याकडेच ठेवली आहेत। तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणाऱ्या परवेश वर्मा यांना सार्वजनिक बांधकाम, विधिमंडळ व्यवहार ही खाती देण्यात आली आहेत। दरम्यान गृह, नगर विकास आणि शिक्षण ही खाती आशीष सूद यांच्याकडे देण्यात आली आहेत। दुसरीकडे काही वर्षांपूर्वी अकाली दलातून भाजपात आलेल्या सरदार मनजिंदर सिंग सिरसा यांना अन्न आणि पुरवठा खाते देण्यात आले आहे। रवींद्र इंद्रराज हे समाज कल्याण आणि सहकार खाते सांभाळणार आहेत। कपिल मिश्रा हे कायदा आणि न्याय, कामगार, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री असणार आहेत। डॉक्टर पंकज कुमार सिंग यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, वाहतूक आणि माहिती तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। मित्रांनो, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील एनडीएचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीही हजेरी लावली होती। यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता। पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे 50,000 दिल्लीकरांनी रामलीला मैदानावर हजेरी लावली होती। राजधानी नवी दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजपाची सत्ता आली। भाजपाने आम आदमी पार्टीच्या गडाला सुरुंग लावत सत्ता मिळवली। दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्यानंतर नव्या मुख्यमंत्री कोण असणार याबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत होती। अखेर आज दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे। रेखा गुप्ता या दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत। तर उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये प्रवेश वर्मा यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे। मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे। त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत। त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29,595 मतांनी पराभव केला। रेखा गुप्ता लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य आहेत। त्यांनी विद्यार्थी दशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे राजकारणात प्रवेश केला। यानंतर रेखा गुप्ता या 1994-95 मध्ये दौलत राम कॉलेजच्या सचिव म्हणूनही निवडून आल्या। 1995-96 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सचिव झाल्या। 1996-97 मध्ये त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष झाल्या। रेखा गुप्ता यांनी 2003-2004 पर्यंत दिल्लीतील भाजप युवा मोर्चा सचिवपद भूषवले। यानंतर 2004-2006 मध्ये त्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव होत्या। एप्रिल 2007 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपाच्या तिकिटावर उत्तर पीतमपुरा वॉर्डमधून महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्या नगरसेवक बनल्या। महानगरपालिकेत नगरसेवक झाल्यानंतर त्यांना 2007 ते 2009 पर्यंत महिला कल्याण आणि बालविकास समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही देण्यात आली होती। यानंतर मार्च 2010 मध्ये त्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनल्या। सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत। मुख्यमंत्री रेखा गुप्ता समोरील पहिले आव्हान म्हणजे यमुनेची स्वच्छता। प्रत्यक्षात भाजपाने निवडणुकी दरम्यान यमुना नदी स्वच्छ करण्याचे आश्वासन दिले होते। निवडणुकी दरम्यान यमुनेच्या पाण्यावरून खूप राजकारण झाले। भाजपाच्या विजयाचे सर्वात मोठे कारण म्हणजे यमुनेची स्वच्छता। त्याच वेळी यमुनेच्या स्वच्छतेचे काम देखील सुरू झाले आहे आणि अधिकाऱ्यांनी 2027 पर्यंत यमुनेची स्वच्छता पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे। केंद्र सरकारने 2018 मध्ये आयुष्मान भारत योजना लागू केली होती, जी तत्कालीन केजरीवाल सरकारने दिल्लीत लागू केली नाही।
आणि असा युक्तिवाद केला की दिल्ली सरकारची आरोग्य योजना केंद्र सरकारच्या या योजनेपेक्षा चांगली आहे. भाजपाच्या सर्वात मोठ्या निवडणूक आश्वासनांपैकी एक म्हणजे 8 मार्च पर्यंत महिलांना 2500 रुपये देणे. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील महिलांना 2500 रुपये देण्याचे वचन दिले होते. त्यांनी म्हटले होते की ही हमी पूर्ण होईल कारण ती मोदींची हमी आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल असे पंतप्रधानांनी सांगितले होते. येत्या आठवड्यात यासाठी योग्य व्यवस्था करणे हे येणाऱ्या सरकारसाठी एक मोठे आव्हान असेल. नवीन प्रशासनाला काही दिवसात नवीन आर्थिक वर्षाचे बजेट देखील तयार करावे लागेल. गेल्या 10 वर्षात डीटीसीच्या ताफ्यात एकही नवीन बस खरेदी केलेली नाही असा आरोप भाजपा बऱ्याच काळापासून आपवर करत आहे. 2013 मध्ये जेव्हा आप सरकार स्थापन झाले तेव्हा त्यांनी शाळांमध्ये शिक्षकांची भरती, बस मार्शल आणि 1 लाख तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं, परंतु ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात रोजगाराचे आश्वासन दिले होते, जे 100 दिवसांचा रोडमॅप तयार करून पूर्ण करावे लागेल. भाजपाने आश्वासन दिले होते की सरकार स्थापन होताच दिल्लीतील रस्ते दुरुस्त केले जातील आणि वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी उड्डाण पूल बांधले जातील. भाजपाने आश्वासन दिले होते की त्यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना नरेला बवाना येथे बांधण्यासाठी तयार असलेल्या फ्लॅट्सची दुरुस्ती करून नवीन घरे दिली जातील. ही जबाबदारी रेखा गुप्ता यांची असेल. या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.